नमस्कार. आपण आज भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांवर म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलणार आहोत. त्यासोबत आणखी एक नेत्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. या दोघांना झालंय तरी काय हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. यांची विधानं, फेसबुक पोस्ट किंवा दावे हे आश्चर्यकारक तर आहेतच आहेत, पण लांगुल चालन करण्याच्या वृत्तीचे आहेत असं जाणवायला लागलं आहे. व्यक्तिगत द्वेष, व्यक्तिगत लालसा, व्यक्तिगत इच्छा जेव्हा ओतप्रोत भरून बाहेर यायला लागतात तेव्हा अशा प्रकारच्या चुका होऊ लागतात हे स्पष्टपणे समोर येतं. पहिल्यांदा बोलूया चंद्रकांत पाटील यांच्यावरती, जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. भाजप हा महाराष्ट्रातला क्रमांक 1चा आणि देशातील क्रमांक 1चा पक्ष आहे. या पक्षाच्या प्रदेशाच्या अध्यक्षांनी जबाबदारीनं बोलायला हवं. जी माहिती आपण देऊ ती माहिती योग्य अशी असायला हवी, लोकांना आवडायला हवी. दादा कोणकोणत्या विषयात व्यक्त झालेत ते जरा तपासूया. क्रमांक 1, दादांनी दावा असा केला आहे की भारताच्या राष्ट्रपतीपदी APJ अब्दुल कलामांची निवड नरेंद्र मोदींनी केली आहे. दादांचा दावा क्रमांक 2 की भाजपच्या वतीनं काढण्यात आलेल्या रामरथ यात्रेमध्ये नरेंद्र मोदींचा सहभाग मोलाचा होता. तशा बातम्याही अनेक माध्यमातून येऊ लागल्या आहेत. आणि दादांनी आपल्या फेसबुक पोस्टवर, जे भाजपचं आहे, त्यात दावा असा केला आहे की महाराष्ट्रातल्या 4 मंत्र्यांना कोरोना झाला आहे. जिथे मंत्रीच कोरोना सुरक्षा भेदून बाधित होत आहेत तिथे सामान्य जनतेचं काय, असाही प्रश्न विचारला आहे. ही दादांची 3 विधानं. आणि 4थं विधान आहे जळगावचे माजी मंत्री गिरीश महाजन यांचं. त्यांनी एकनाथ खडसेंना एकाच महिन्यात 2दा कोरोना होतो, ते 3-3दा कोरोना बाधित कसे काय होतात असा प्रश्न माध्यमांच्या समोर विचारलेला आहे. आता या 3 विधानांची मीमांसा आपण करूया, यातली वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करूया. यात खूप मागे आपल्याला जावं लागेल. पहिल्यांदा आपण विषय घेतोय तो म्हणजे APJ कलामांना राष्ट्रपती केल्याचा. 2000 ते 2007 APJ अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती होते. APJ अब्दुल कलामांना 2002 साली राष्ट्रपती करताना त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातले उतारे असे आहेत. ते म्हणतात की मी माझं दैनंदिन कामकाज करत म्हणजे शिकवण्याचं बसलो होतो. त्यात व्यग्र असताना अनेकांनी मला काही फोन कॉल येत आहेत आणि महत्त्वाचं असं सांगितलं. मी माझं काम सोडलं नाही. शिकवणं संपल्यावर माझ्या खोलीत गेलो, कक्षात गेलो, तेव्हा माझा फोन वाजत होता. तो फोन मी घेतल्यावर भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आपल्याला बोलू इच्छितात असं सांगितलं गेलं. तो फोन पंतप्रधानांच्याकडे ट्रान्सफर होईपर्यंत मला दुसरा कॉल माझ्या सेलफोनवर आला आणि तो होता आंध्र प्रदेशमधून चंद्राबाबू नायडू यांचा. चंद्राबाबू नायडूंनी मला घाईघाईत सांगितलं की पंतप्रधान आपल्याशी काही बोलू इच्छित आहेत. तो जे प्रस्ताव देतील त्याला कृपया हो म्हणा, नाही म्हणू नका प्लीज. त्यानंतर वाजपेयीजींचं बोलणं झालं. त्यात वाजपेयीजींनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही NDAने तुम्हाला भारताचा राष्ट्रपती बनवून निवडायचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमचा होकार ऐकायला फोन केलाय, नकार ऐकायला नाही. पुढे कलामांनी 2 तास वेळ मागून घेतला. या 2 तासामध्ये त्यांनी आपल्या मित्रपरिवारांशी संपर्क केला आणि त्यानंतर पंतप्रधानांना हो असं सांगितलं. पुढे काँग्रेसनंही यांना समर्थन दिलं. डाव्यांनी मात्र कॅप्टन लक्ष्मी सहगल या कलामांच्या विरोधामध्ये उमेदवार दिल्या. अर्थात त्यांचा पराभव झाला. कलाम राष्ट्रपती बनले. कलामांच्या राष्ट्रपती होण्यामध्ये NDAचा सहभाग खूप मोलाचा आहे, हे विसरून चालणार नाही. त्यासोबत आणखी एक गोष्ट आहे की चंद्राबाबू नायडूंनी फोन केला होता, म्हणजे या चंद्राबाबूंचा वाटा देखील तेवढाच महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. एकट्या मोदींना श्रेय देण्याच्या नादामध्ये NDAच्या काळात झालेली ती घटना विसरत चंद्रकांत पाटलांनी त्याचं श्रेय मोदींना देऊन मोदींनी मुसलमानालाही राष्ट्रपती केलं असंच चंद्रकांत पाटलांना बिंबवायचं असावं. हे का घडतं? चंद्रकांत पाटलांसारख्या वयानं ज्येष्ठ असलेल्या, पदानं ज्येष्ठ असलेल्या व्यक्तींनी आपल्या वयाचं आणि पदाचं ज्येष्ठत्व देखील आपल्या विधानांच्यामधून दाखवणं आवश्यक होतं, पण ते घडलं नाही. दादांनी आपलं हसं करून घेतलं. पुढचा मुद्दा, दादांनी असं सांगितलं की रामरथ यात्रेमध्ये मोदींची महत्त्वाची भूमिका होती. आता माध्यमातूनही हे बऱ्याच छापून येतं आहे. जरा आपण रामरथ यात्रा काय होती ते समजून घेऊया. रामरथ यात्रा ही अडवाणींनी काढलेली रथयात्रा होती, जी 1990 साली निघालेली होती. सोरटी सोमनाथ ते अयोध्या अशी ही रथयात्रा होती.
गजनवीच्या हल्ल्यानंतर उद्ध्वस्त झालेलं मंदिर सरदार पटेलांनी जीर्णोद्धार केलं होतं, तिथून ते पुन्हा जीर्णोद्धार करायच्या राम मंदिरापर्यंतचा तीर्थयात्रा होती. यात मोदींचा सहभाग होता असं सांगून आज मोदींच्याच हाताने राम मंदिर होत आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न होता. पण जरा वस्तुस्थिती समजून घेऊया. त्याआधी अडवाणींनी किती यात्रा काढल्या ते देखील समजून घेऊया. 1990 साली नरेंद्र मोदींनी जी यात्रा सहभाग होते म्हणतात ती होती रामरथ यात्रा, ती अडवाणींनी काढलेली होती. पुढे 1993 साली जनादेश यात्रा काढली. 1997 साली स्वर्णजयंती यात्रा काढली. मी या यात्रेवरती विशेष उल्लेख करतोय, लक्षात ठेवा. 1997 साली स्वर्णजयंती यात्रा निघाली. 2004 साली भारत उदय यात्रा निघाली. 2006 साली भारत सुरक्षा यात्रा निघाली. तर 2011 साली जनचेतना यात्रा निघाली. अडवाणींनी आपल्या संपूर्ण कालखंडामध्ये एकूण 6 रथयात्रा काढलेल्या होत्या, ज्या रथयात्राचं वेगवेगळ्या लोकांनी नियोजन केलेलं आहे. आता यातली प्रमुख यात्रा आहे ज्यावरती आपण चर्चा करतोय ती रामरथ यात्रा सोरटी सोमनाथ ते अयोध्या इथपर्यंत गेलेली. आता ही रथयात्रा कशी प्रवास करत गेली, पुढे बिहारच्या समस्तीपूरमध्ये अडवल्या गेली. त्यानंतर तिथे अडवाणींना अटक झाली. VP सिंह सरकार जे भाजपच्या पाठिंब्यावर बनलेलं होतं, 80 ते 89 अशी काहीतरी खासदार संख्या होती भाजपची, आणि त्या सरकार पडलं. पुढे काँग्रेसनं चंद्रशेखर यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला. तेही सरकार 4 महिन्यामध्ये कोसळलं. हा सगळा इतिहास झाला. पण समस्तीपूरमध्ये लालू प्रसाद यादवांनी ही रथयात्रा अडवली होती आणि त्यांना तिथेच अटक केलेली होती. हा भाग वेगळा. आता पुढच्या पहिल्या भागाकडे आपण येऊया. 1985 साली मोदी राजकारणामध्ये आलेले होते. 1985 ते दीर्घकाळ ते गुजरातमध्ये काम केलं. त्यानंतर ते केंद्रीय भाजपमध्ये गेले. 2001 साली त्यांना थेट गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून पाठवलं गेलं. 2014 साली ते पंतप्रधान बनले. हा इतिहास सर्वश्रुत आहे. जे फोटो दाखवले जात आहेत की मोदी ज्या रथयात्रेमध्ये सहभागी होते ती रथयात्रा स्वर्णजयंती रथयात्रा होती हे स्पष्टपणे लक्षात येत आहे. स्वर्णजयंती रथयात्रा ही 1997 साली निघालेली होती. 1990 साली निघाली ती रामरथयात्रा. आता 1997 सालच्या यात्रेमध्ये मोदी सहभागी होते हे स्पष्टपणे दिसेल. पुढे गांधीनगरचा फॉर्म भरताना देखील मोदी अडवाणींच्या सोबत तुम्हाला दिसतील. पण 1990 साली निघालेल्या सोरटी सोमनाथ ते अयोध्या या रामरथ यात्रेमध्ये मोदी छायाचित्रात कुठेही दिसत नाहीत, किंवा ते अयोध्येमध्ये देखील कुठे होते हे स्पष्टपणे लक्षात येत नाही. तसं रेकॉर्ड तरी सापडत नाही. 1990 साली अयोध्येची निघालेली रथयात्रा ही सोरटी सोमनाथवरून निघालेली होती. त्यामुळं कदाचित स्थानिकचे राज्यातले भाजपचे नेते म्हणून मोदी तिथे हजर असू शकतील, पण छायाचित्रात दिसत नाही. दिसतंय कोण? रथ बघा, ज्या रथावरती रामरथयात्रा लिहिलेलं आहे, स्वर्णजयंती नव्हे, त्या रथामध्ये भाजपच्या अन्य नेत्यांसोबत तुम्हाला त्याचे संयोजक प्रमोद महाजन दिसतील. रामरथयात्रेचा सारथी असं नरेंद्र मोदींना म्हटलं गेलं, पण प्रत्यक्षात रामरथयात्रेचा सारथी कल्याण या शहरातील, मुंबईतल्या कल्याण या शहरातील सलीम नावाचा व्यक्ती होता. चेंबूरमधल्या प्रमोद महाजनांच्या घरी, ज्याचं नाव गुरु आशिष आहे, त्या घरामध्ये एका 460 टेम्पोत हा रथ बनवण्यात आला होता. पुढे या गुरु आशिषला प्रमोद महाजनांनी सोडल्यानंतर तिथे कुलकर्णी राहत होते, शरद कुलकर्णी, जे जिवंत असेपर्यंत तिथेच राहिले. या ठिकाणी हा रथ बनवण्यात आला. तिथे रथ केल्यानंतर सलीम तो रथ घेऊन तिथे गेला. या रथाचा प्रत्यक्षातला सारथी सलीम होता, तर नियोजनाचे सारथ्य प्रमोद महाजनांच्याकडे होतं. यात कुठेही मोदी तुम्हाला दिसणार नाही आहेत. पुढे जी स्वर्णजयंती रथयात्रा निघाली त्याच्या नियोजनामध्ये मात्र मोदी सक्रिय सहभागी असल्याचं आपल्याला दिसतं, आणि जे फोटो दिसत आहेत ते स्वर्णजयंती रथयात्रेचे आहेत. तुम्ही दोन्ही फोटो नीट बघा. रामरथयात्रा वेगळी आहे, स्वर्णजयंती रथयात्रा वेगळी आहे. स्वर्णजयंती रथयात्रेमध्ये तुम्हाला मोदी दिसतील, पण रामरथयात्रेमध्ये तुम्हाला मोदी दिसणार नाहीत. मग चंद्रकांत पाटलांनी त्या यात्रेत मोदी सहभागी होते असा दावा करून पुढे ज्यांनी रथयात्रा काढली त्यांच्याच हातून हे राम मंदिर होतं आहे
असं म्हटलं, हे सगळं मोदींचं कौतुक करण्याच्या नादामध्ये पाटील आपलं हसं करून घेत आहेत. एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट स्वच्छ आहे, जी मान्य करावी लागेल, की आज नरेंद्र मोदींच्या पुढाकारामुळेच राम मंदिराचं स्वप्न, प्रत्येक भारतीय हिंदूंचं स्वप्न पूर्ण होतं आहे. याचं क्रेडिट नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्यावं लागेल. मात्र त्याचा संबंध 1990 सालच्या म्हणजे 31 वर्षापूर्वीच्या यात्रेशी जोडत मोदी तिथंही होते, मोदी इथंही आहेत असं म्हणणं म्हणजे चंद्रकांत पाटलांनी स्वतःवरून आपली अपकीर्ती करून घेण्यासारखं आहे. हे असं करायला नको होतं. पुढे आपण महाजनांच्या विषयी बोलूया. गिरीश महाजनांनी असा दावा केला TV9शी बोलताना की 3-3दा कोरोना का होतोय ह्यांना, एकनाथ खडसेंना. ते तुम्ही ऐका, तुमच्या लक्षात येईल. मला काळजी आहे. आमचे माननीय खडसे साहेब, त्यांना आता एक 20 दिवसापूर्वीच कोरोना झाला होता. त्यांना परत काल परवा कोरोना झाला, म्हणजे महिनाभरामध्ये त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला. त्याच्या आधी न्यूजवर मी वाचलं तर त्यांना कोरोना झालेला आहे, तशी परिस्थिती आहे, त्यांची क्वारंटाईन झालेत म्हणून मला वाटतं की याची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. खरं तर भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर जे नांदेडचे आहेत, त्यांनाही एकाच महिन्यात 2दा कोरोना झालेला आहे आणि त्यांनाही या कोरोना बाधित होत असताना त्यांच्याकडं उपचार MGMमध्ये औरंगाबादला झाले त्यांच्यावरती. आपल्याही नेत्याला अशी स्थिती असताना दुसऱ्या नेत्याविषयीचं विधान करत आपला स्वभाव, वृत्ती दाखवून देणं हे गिरीश महाजनांना कुठपर्यंत पटतं? महाजन काय किंवा पाटील काय ही भाजपमधली सवंग नेते ठरतायत का? आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी अशी विधानं करतायत का, असाही प्रश्न पडतो. या विधानाला टाळून जबाबदारीनं वागलं तरच चंद्रकांत पाटलांच्या पदाची प्रतिष्ठा राहणार आहे, अन्यथा ती प्रतिष्ठा गेल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न एकच पडतोय, दादा तुम्हाला झालंय तरी काय?